नमस्कार. आपल्या मराठी साहित्यातला मानबिंदू म्हणजे कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांचा जन्मदिन नुकताच आपण मराठी दिन म्हणूनही साजरा केला. नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी जनस्थान पुरस्कार देण्यात येतो. या वर्षीचा जनस्थान पुरस्कार लाभलाय कविवर्य नारायण सुर्वे यांना. कविवर्य नारायण सुर्वे आज आपले आजचे पाहुणे आहेत. नमस्कार सुर्वे साहेब. नमस्कार. आजचे पाहुणेमध्ये आपलं स्वागत. आणि सर्वप्रथम जनस्थान पुरस्कार आपल्याला लाभल्याबद्दल आपलं हार्दिक किंवा मनापासून अभिनंदन. मी आपले आभार मानतो. आपली प्रतिक्रिया याच्यावर सांगा. जनस्थान पुरस्कार हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनामध्ये फार मोठा पुरस्कार मानला जातो. याचं कारण काय, तीर्थरूप तात्यासाहेब शिरवाडकरच इथे इतके मोठे होते की त्यांच्या प्रतिभेने संबंध मराठी कवितेला आपल्या कवेत घेतलं होतं. त्याशिवाय हा पुरस्कार मला देऊन जो माझा गौरव करण्यात आला आहे तो मी केवळ माझा गौरव मानत नाही, हा 60ोत्तरी मराठी कवितेचाही गौरव आहे असं मी मानतो. तीर्थरूप तात्यासाहेब शिरवाडकर हे मला तसे आपला पुत्र म्हणूनच मानायचे. कारण त्यांच्या माझ्या पहिल्या पुस्तकाला त्यांचीच प्रस्तावना, माझ्या पहिल्या इंग्रजी पुस्तकालाही त्यांचीच प्रस्तावना, माझ्या मोठ्या मुलाचं लग्नही त्यांनीच केलं, माझ्यावर निवडक नारायण सुर्वे हा कविता संग्रह त्यांनीच प्रकाशित केला. म्हणजे पितृतुल्य व्यक्तीचा नावाचा पुरस्कार मला मिळणं हे खरंच ही माझ्या दृष्टीनं तर गौरवाची आहेच. पण 60ोत्तरी पिढीचा मी एक सुद्धा प्रतिनिधी असल्यामुळे 60ोत्तरी पिढीचा गौरव मानतो. त्याचं कारण हे आहे. बरोबर. आपण अगदी विपुल काव्यलेखन केलेलं आहे. पण एक प्रश्नच प्रत्येकाच्या मनात की पहिली कविता कधी लिहिलीत तुम्ही? मी माझी पहिली कविता म्हणण्यापेक्षा पहिलं गाणं 1956 साली लिहिलं. आणि त्या गाण्याचं नाव होतं डोंगरी शेत माझं ग शेत बेनू किती. पुढे ते आजच्या संबंध लोकगीतामध्ये समाविष्ट झालेलं आहे. हे 1956 साली मी लिहिलं आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की त्यावेळेची सगळी कलापथकं, विशेषतः शाहीर अमर शेख आपण नाव ऐकलं असेल, नावू साठे त्यांची जी मोठा, त्यांनी ते बसवलं. आणि पुढे तर गंमतच सांगायची झाली तर 1958 साली हिज मास्टर व्हॉइसने त्याची रेकॉर्ड केली. ती रेकॉर्ड अमर शेखाने गायलेली होती आणि त्याचे मला थोडंसं अल्पसं मानधन मिळायचं पहिलं उदाहरण माझ्या जीवनात ते आहे. पण म्हणजे पहिल्या कवितेनेच तुम्हाला मान सन्मान आणि धन सुद्धा असं ज्याने सुरुवात केली. ही माझी पहिलं गाणं आहे. मला कविता निर्मितीची प्रक्रिया काय आहे याविषयी आपण काही सांगू शकाल की कविता निर्माण होणं, कविता तयार करणं म्हणजे काय? कवितेची प्रक्रिया सांगणं तसं अवघड आहे. बरोबर. याचं कारण आहे की दिसा माझी काहीतरी ते लिहावे ठीक आहे, पण काहीतरी लिहावे काय म्हणजे कविता नव्हे, तो मजकूर झाला. कवितेचं एक क्रिएटिव्हिटी त्याला अंग असतं, निर्मितीचं अंग असतं आणि तो आत्म्याचा उच्चार आहे असं मानला जातो. म्हणजे इतकं ते आतून यायला पाहिजे. आणि त्याच्यावर जगभर कवितेवर बघा, कादंबऱ्या झाल्या, सगळं झालं, सर्वात जास्त पुन्हा आजही कवितेवरच जास्त चर्चा होते. याचं कारण काय, त्याचा आत्मा आणि समोरचा जगणारा माणूस आणि वास्तव परिस्थिती त्यांचा संघर्ष हे त्याच्याशी बांधील असतात. आणि म्हणून ओळीच्या खाली शब्द लिहिले म्हणजे कविता झाली असंही नव्हे. म्हणजे र ला ट जोडून सुद्धा कविता झाली असं नव्हे. तसे रटफे कवी पुष्कळ होऊन गेलेत महाराष्ट्रात, जगभर असतील. तेव्हा कवितेची निर्मिती प्रक्रिया नीटपणे सांगता येत नाही. उदाहरणार्थ मोठमोठे कवी काही वेळा सुचल्या त्या ओळी पटकन लिहून ठेवायचे, तेव्हा नंतर त्यांना जेव्हा आठवेल तसं ते आपल्या पद्धतीने बांधायचे. विस्तार त्याचा नंतर नंतर काही वेळेला चटकन बसले आणि लिहून काढलं असंही काही करतात. हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा प्रकार आहे तो. नाही तुमचा काय आहे किंवा म्हणजे तुम्ही आज ठरवून असं लिहायचं म्हणून लिहिलं? नाही, माझं असंच आहे की एक एक कविता ओळ आठवली तर मला ते लिहून घेतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे माझे विद्यापीठ. त्याला पुष्कळ अवॉर्ड्स मिळाले. तर ते माझे विद्यापीठ ही मोठी कविता जेव्हा मी लिहिली
तेव्हा शेवटचा पीस आधी लिहिला मी आणि नंतर कवितेनेच मला सांगितलं, अरे तू शेवटचा कवी लिहिलाय, पहिला पीस कुठे आहे. म्हणजे पहिली जी सुरुवात ज्याला म्हणते ती सुरुवात त्यासाठी मी वर्षभर थांबलो आणि कोणा एका वेळेला पुन्हा झटकन ते हे करता करता ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती, दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. मग मी मनात सापडलं. इथून सुरुवात झाली. आज ती महाराष्ट्राच्या कवितेच्या क्षेत्रामध्ये मोठी महत्वाची कविता म्हणून मानली जाते. तेव्हा क्रिएशनचा भाग कसा सुचेल असं सांगता येत नाही. पण असं म्हणतात कवी जे भोगत असतो किंवा त्याच्या अनुभवांचंच प्रतिबिंब त्याच्या कवितेमध्ये येत असतं, तर मग हे बरोबर आहे. अनुभवांचं प्रतिबिंब हे कवितेमध्ये होतच. कवितेचं मन हे खरं म्हणजे संवेदनाक्षम असतं. पुष्कळ लोक पुष्कळ शिकलेले असतात, त्याच्याविषयी मला अनादर नाही, पण सगळेच कवी नसतात. बरोबर आहे, नाही का? कारण कवितेला एक प्रतिभेची जात लागते, मुळामध्ये एक प्रतिभा लागते, तो संवेदनेचा क्षण टिपण्याची क्षमता लागते आणि तो नुसतं टिकून नव्हे तर त्याला कलात्मक आकार देऊन ते लोकांसमोर आणावं लागतो. हे महत्वाचं. नाही तर दुरितांची तिमिर जावो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी, असं का होतं? तुकोबाचे अभंग म्हणा, काय भुललासी वरली या रंगा म्हणणारे चोखोबा बघा, हे यानं कसं सुचलं? कारण ते आतून आलेलं सगळं होतं, आत्म्याचा हुंकार. म्हणून तो आत्म्याचा हुंकार आहे. असं कधी झालेलं आहे का कविता लिहिली आणि तुम्हाला पटली नाही? मी ते न पटलेली कविता कधी नाही. मी काही कविता अशा लिहिल्या आहेत की ज्या मला पुढे असं लक्षात आलं की आपण फार ढोबळ आहे, कवितेवर अजून काम केलं नाही आपल्याला आणि तो खरा स्वर आलेलाच नाही. मग मी त्या बाजूला ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर परत काम केलं. मी माझं एक फार चमत्कारी की कवितेवर फार काम करतो. कोणाला सांगितलं तर असं वाटेल काय एवढं मोठं, 4 ओळी तर लिहायच्या. नाही, असं 4 ओळी लिहायच्या नव्हे, त्या 4 ओळीच्या मागे कविता एक लहानसा जीव असतो. पण त्या लहान्या जीवावर सुद्धा शेकडो वर्ष लोक बोलत राहतात. का? कारण त्याची ताकद मोठी, शब्दांची ताकद, अर्थाची ताकद, अर्थांची आहे, तो संवाद आहे, तो मोठी आहे. बरोबर आहे. तुमच्या कवितांचे विषय कामगार, गिरणी कामगार आणि माझ्या समजुतीने माझे असंच काही नाही. मी गिरण कामगार, बाल कामगार होतो, ही गोष्ट खरी आहे. पण कामगार हाच माझा विषय नाही. कामगार हा माझा, मी जगत असताना त्याच्याशी मला जुळलेला तो संवाद आणि त्या अनुषंगाने लिहिलेल्या त्या कविता आहेत. उदाहरणार्थ माझी गिरणीची लावणी, प्रख्यात लावणी आहे, अगदी अगदी आलं का लक्षात? तो भाग नाही, पण मी अनेक विविध व्यक्ती लिहिले आहेत, वेश्यांची जीवनं आहेत, मुस्लिम समाजावर लिहिलं आहे, अनेक तऱ्हेच्या वेगवेगळ्या अंगानं राजकीय कविता लिहिलेल्या आहेत, हुतात्म्यावर कविता लिहिलेल्या आहेत, संयुक्त महाराष्ट्रावर लिहिलेल्या आहेत. असं नाही, एक कवी बहुअंगानं असा व्यक्त होत असतो. बरोबर. पण सामाजिक बांधिलकी मी अगदी जाहीरपणे मानतो, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नाही जगतात. तर उलट तात्यासाहेब शिरवाळकर म्हणायचे, बांधिलकी म्हणू नका, सामिलकी म्हणा. या सामिलकीला फार अर्थ आहे बरं का. नुसतं बांधिलकी म्हणून बाजूला होऊ नका, सामील व्हा आणि ते जगडं जे वागणं आहे जे लिहा. तर त्यामुळे त्याची मला आठवण तात्यासाहेबांची. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की कवी किंवा कोणी प्रेमकविता लिहितातच, तुम्ही प्रेमकविता लिहिलेली आहे? मी प्रेमकविता लिहिलेल्या आहेत. कधी, कुठल्या काळी लिहिलेल्या आहेत? आता लिहिता का आधी? नाही. अहो, मी लिहिलंय तसं थोडं, पण चर्चा फार आहे माझ्या, त्याला तर माझा इलाज नाही. कारण सांगतो, नाही, आधी मी प्रेमकवितावर लिहिलेलं नाही, पण आधी प्रेम मात्र केलेलं आहे. क्या बात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 52 वर्षापूर्वी माझं लव्ह मॅरेज आहे. वाह. आज मी 74 वर्षाचा आहे. आम्ही खुशाल आनंदाने नांदतो, तितकेच घट्ट मनाने आहोत. जगणं ही सुद्धा एक कविता असते. बरोबर आहे. जगणं ही एक संस्कृती असते आणि जगणं हे एक वाङ्मय असतं. हे सगळं घेऊन जो जगतो ना, त्याचा पिळदार शब्द जन्माला येणारच. बरोबर आहे. नाही तर नाही येत, असं माझं समज. म्हणून मी केवळ समुद्रावर फिरायला गेलो आणि मग तिथे आपण हे केलं वगैरे असेच नुसती कविता मी मानत नाही. कविता अनेक अंगाने, म्हणून माझ्या कवितेवर अनेक चर्चा झाल्यात, ग्रंथ लिहिलेत आणि माझ्या प्रेमकवितावर ही संसार केलेल्या माणसाची कविता असं सांगितलं जातं. पण संसार करायला प्रेम हे लागतंच ना. नक्कीच. त्याच्याशिवाय प्रेमाच्या अनेक ज्या जाती आहेत त्या जातीमध्ये माझी कविता आहे. कविता गेय असावी का त्याचा असं? नाही, कविता तुम्ही कशी लिहावी. गेय कविता लिहिणं हा पूर्वीचा एक भाग होता. आजकाल कमी झाले ना, आजकाल कमी आहे. कारण गेय कवितेवर अवलंबून राहिलं तर आपण छंदावर अवलंबून राहतो.
पण मी त्याच्यासाठी व्याकरणाचे फ्री व्हर्शन नाही, पण तुम्ही मला सांगा त्याच्यासाठी व्याकरणाचे खूप अभ्यास असणं गरजेचं असतं का? व्याकरण छंदशास्त्राचा अभ्यास लागतो. बरं. आणि व्याकरण हा कविते भाषेचा मूळ आत्माच आहे, परंतु तो छंदशास्त्राचा आणि त्या छंदशास्त्रात बांधल्यामुळे कवितेचं जे रूप मोकळं व्हायला पाहिजे, अभिव्यक्तीकडे मोकळं व्हायला पाहिजे, ते होत नाहीत. म्हणून मुक्तछंद या दृष्टीने लोकांनी विचार केला. आलं का लक्षाने? अलीकडे लोक मुक्तछंदातच लिहितात, पण मी दोन्ही अंगाने लिहिलंय. मी लावणी लिहिली, गीतही लिहिले आणि मुक्तछंदाने. पण मला एक विचारायचं आहे की गेय कविता आणि स्वच्छंद कविता ह्याच्यामध्ये दर्जा किंवा सकसता नाही, दोन्ही वेळी दर्जा असतो. आता उदाहरणार्थ मी माडगुळकर सांगतो. अण्णा, बुगडी माझी सांडली गज जाता साताऱ्याला, ही गेय कविता लावणीच्या रूपाने लिहायची की नाही. तेच अण्णा बरं का, त्यांच्या काही कविता इतक्या सुरेख आहेत की त्यांना कवितेचंही रूप आहे आणि म्हटलं तर गीतांचंही रूप आहे. बरोबर. प्रतिभावंत कवी असला तर तिन्ही अंग आपल्याकडे वाकून देतो शब्दांना. म्हणजे आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने शब्द कसेही वळवू शकतो. आणि हे आपल्याकडे आहेच. बोरकर सुद्धा तेच आहे. जुन्या कवितेमध्ये हे वळण होतं, पण आता अलीकडे 60 पिढीने थोडा अधिक मुक्तपणाने छंदांच्या आधार घेऊन आपल्याला अभिव्यक्ती म्हणजे रचना लिहायला सुरुवात. अगदी आजकालच्या ह्याच्या कवींविषयी तुम्ही काय सांगू शकता? अगदी आजकालच्या कवितेविषयी एक चांगलं आहे की पूर्वी 8% लेखन होतं, आता जवळपास 60% लेखन आहे. म्हणजे कवींना चांगले का सांगता? नाही, कवींना चांगले दिवस आलेत. चांगले दिवस आलेले आहेत. फक्त कवीने जरा चिंतनशील व्हायला पाहिजे, अधिक कवितेवर मेहनत घ्यायला पाहिजे. आपल्या शब्दाने एक वजन आहे, संदर्भ आहे, इतिहास आहे, लय आहे, रिदम आहे, हे सगळं आलं पाहिजे. आता कवितेच्या एवढ्याशा लहानशा जीवावर लोक काय चर्चा करतात, हे महत्वाचं आहे ना. नाही, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आजकालच्या कवींनी? चिंतनाचा गाभा कमी दिसतोय. जीवन, तुम्ही जीवनात वावरता, पण जीवनातलं काय नेमकं घ्यायचं आणि कवितेत मांडायचं हा शेवटी तुमच्या भूमिकेचा प्रश्न आहे, क्रिएटिव्हिटीचा प्रश्न आहे. ते होत नाही. आपण फक्त लिहित जातो म्हणजे कविता होत नाही. तर तो चिंतनाच्या दृष्टीने मला जरा कमी वाटतात, पण जाईल, त्याच्यातले रस्ता काढतील लोक. काव्य गायनाचे तुम्ही खूप हो, मी 40 वर्ष जवळजवळ कविता वाचत आलेलो आहे. आजही वाचतो. उद्याही माझा काव्य वाचनाचाच कार्यक्रम आहे. कसे अनुभव येतात आपल्याला? फार विलक्षण अनुभव आहेत. त्याच्यावर मी मोठा लेखच लिहिलेला आहे. माझा एखादा अनुभव थोडक्यात सांगता येईल? आता हे काव्य वाचनाचे अनुभव म्हणजे कधी कधी चमत्कारिक असतात, ते कवी संमेलनातले अनुभवही असतात. एखादा कवी संमेलनाचा मी कधी कधी अध्यक्ष असतो आणि कधी कधी कवींना आपलं भान राहत नाही आणि ते लोकांनी टाळ्या वाजून खाली बसा म्हणावीपर्यंत ते बोलत असतात. आजकाल माध्यमांमुळे हा प्रकार घरोघरी आपण बघू शकतो. तेही असतं. काही कवींना हाऊ टू प्रेझेंट युअर पोएट्री, तुम्ही तुमची कविता कशी वाचता याचे अवधान नसतं. सादरीकरण हा एक परत वेगळा, सादरीकरण एक वेगळा भाग असतो. अनेक अंगाने ते पाहता येतं, अनेक अंगाने, आणि तसे अनुभव पुष्कळ सांगता येतील. पण त्याच्यावर मी स्वतंत्र एक लेखच लिहिला आहे, ते माझ्या आता पुस्तकात येईल. कवी संमेलनाचे अनुभव, कवींचे अनुभव. आणि एक जालन्याच्या कवी संमेलनामध्ये चिनी माऊचा बोका हो बोका, लोक म्हणाले हो का ठोका. म्हणजे कधी कधी कवी सुद्धा आपलं. सुर्वे साहेब, आपली आता वेळ तशी थोडीशी संपत आलेली आहे, पुष्कळ माझ्याकडे सांगण्यासारखं खरंच आहे. पण तुमच्या कवितेने आजच्या मुलाखतीचा समारोप व्हावा. प्रेमकविता म्हणणार आहात? हो, माझ्याकडे आता जी कविता म्हणते तत्पूर्वी मी आभार आपले आधीच मानते आणि आपल्या कविता गायनानेच हा आपला कार्यक्रमाचा कविता मी वाचून दाखवतो. कविता वाचणं ही, आता मी लावणी म्हणतो, कविताही गातो आणि कविता प्रेझेंटही करतो. उदाहरणार्थ ही माझी कविता, तिला तुम्ही काय म्हणाल मला माहीत नाही, ऐकवा. तेव्हा एक कर, माझ्या समजून ही अतिशय उच्च अशी प्रेमकविता आहे. तेव्हा एक कर, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर. जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर, तू निशंक मनाने डोळे पुस. ठीकच आहे 4 दिवस धपापेल जीव गदगदेल, ठीकच आहे 4 दिवस धपापेल जीव गदगदेल, उतू जाणारे हुंदके आवर, कड आवर, नवे हिरवे चुडे भर. उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस, उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस, कुशाल कुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर. हवे तर मला स्मरून कर, हवे तर विस्मरून कर,
तेव्हा एक कर, तेव्हा एक कर, तेव्हा एक कर. क्या अशी बात ती आहे. कविता आहे. क्या बात. आता या कवितेला कशात काय बसवायचं ते नाही, मी पहा. आम्ही प्रेम कविता पण म्हणतो. धन्यवाद. कारण हा जो एक अनुभव आहे तो विलक्षण आहे. खरोखर धन्यवाद. चला. बस.